नारायण राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातनं मोठा विजय मिळवला। नारायण राणे यांच्या विजयानंतर कोकणातला भाजपचा आत्मविश्वास वाढलाय आणि त्यामुळे भाजप नेते निलेश राणे यांनी थेट मंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकलाय। त्यामुळे महायुतीत पुन्हा एकदा शिमगा रंगण्याची चिन्ह आहेत। केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या रूपानं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात प्रथमच कमळ फुललं। विद्यमान खासदार विनायक राऊतांना पराभवाची धूळ चारल्यानंतर नारायण राणे यांच्या दोन्ही पुत्रांनी जोरदार जल्लोष केला। लोकसभा जिंकताच भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणेंचाही कॉन्फिडन्स वाढलाय, कारण त्यांनी थेट मंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी मतदारसंघावर दावा ठोकलाय। निलेश राणेंची रत्नागिरी मतदारसंघाबाबत पोस्ट। नितेशने फक्त राजापूर मतदारसंघावर भाजपचा दावा सांगितला। माझं म्हणणं आहे की रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ सुद्धा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे आणि तो आम्हाला परत मिळावा आणि तो आम्ही घेणार। काही गोष्टी विसरणार नाही एवढं मात्र खरं, आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही मागणीच आज केली आहे आणि आम्ही त्या दिशेने पावलं देखील टाकू की आम्हाला ह्या 2 सीट हव्या आहेत, कारण का त्यांच्या मागे आमची आकडेवारी आहे, मॅथमॅटिक्स आहे, म्हणून आम्हाला त्या 2 मतदारसंघावर दावा सांगावासा वाटला। मतदार कुणी कुठचे घ्यावे हे नेते मंडळी ठरवत असतात। त्याच्यामध्ये शिवसेनेमार्फत एकनाथजी शिंदे ठरवतात, भाजपमार्फत देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेब ठरवतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमार्फत अजितदादा ठरवतात। त्याच्यामुळं कोणालाही कुठचाही मतदारसंघ लोकशाहीमध्ये मागण्याचा अधिकार आहे आणि तो सोडायचा की नाही हे 3 नेते मंडळी ठरवणार आहेत। निलेश राणेंनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर ठोकलेल्या दाव्याची कारणं लोकसभेच्या निकालात दडलेली आहेत। नारायण राणेंचा विजय झाला असला तरी रत्नागिरीतून विनायक राऊतांना मिळालेलं मताधिक्य भाजपाच्या जिव्हारी लागलंय। जिल्ह्यातील एकाही विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला आघाडी मिळालेली नाही। रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, त्यांचे बंधू भैया सामंत यांच्यामुळे मोठं मताधिक्य मिळेल असं मानलं जात होतं, परंतु प्रत्यक्षात हे दावे फोल ठरले, कारण उदय सामंत यांच्या रत्नागिरी मतदारसंघातून विनायक राऊतांना 10,000हून अधिक मताधिक्य मिळालं। नारायण राणे, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडीतून मताधिक्य, विनायक राऊत, आमदार उदय सामंतांच्या रत्नागिरीसह चिपळूण आणि राजापुरातून मताधिक्य। बीजेपीच्या उमेदवाराला पाडायचा प्रयत्न झाला। काही विरोधक, काही आप्त, काही सहकारी, काही अलायन्समधले मित्र, या सगळ्यांचं कामकाज जे आहे ना ते नांदा सौख्य वरेला शोभणारं नव्हतं। किरण सामंतला जी काही तिकीट मागणी होती, पण त्याला सगळ्यांनी सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी समजवलं आणि ते थांबले आणि त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं ते केलं। नाहीतर 74,000 77,000 जी काही मतं मिळाली ही काय त्यांची मतं आहेत का? नाहीतर त्यांच्या पण अशा अनेक सीट आहेत की तिथं आमच्या पण सीट पडलेल्या आहेत, तिथं त्यांची पण काही मतं मायनस झालेली आहेत, मग तेव्हा आम्ही दावे करायचे आहेत का? मंत्री उदय सामंत हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत। उदय सामंत आतापर्यंत 4 वेळा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले। 2 वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली, तर 2 वेळेस शिवसेनेच्या तिकिटावरून ते निवडून आले। सध्या उदय सामंत हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आहेत। मात्र महायुतीतील निलेश राणे यांनी थेट मंत्र्यांच्या मतदारसंघावर दावा ठोकल्यानं संघर्ष भडकण्याची चिन्ह आहेत। काही कटू अनुभव या निवडणुकीच्या निमित्ताने आलेले आहेत, तर प्रत्येकाने महायुतीचा धर्म पाळणं गरजेचं आहे। साठी पुढच्या निवडणुका ताकद असतानाही अवघड जातील हेही मी महायुतीच्या कार्यकर्त्यांना सांगेन। मी प्रामाणिक काम करतो। मशीनमध्ये जाऊन देखील जरी बघितलं की उदय सामंतनं कोणाला मतदान केलेलं आहे ते देखील कळेल मी कोणाला मतदान केलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या वक्तव्यावर माझ्यासारख्या मंत्र्याने वक्तव्य करून कुठं वाद घालावा आणि वाद वाढवावा एवढा काय मी अपरिपक्व नाही। एकीकडे रत्नागिरीत शिंदे सेनेचे आमदार उदय सामंत आहेत आणि दुसरीकडे राजापूरच्या जागेवर किरण सामंत यांनी शिंदे सेनेचा दावा याआधीच केलाय। आता या 2 मतदारसंघांवर दावा करण्यासाठी नितेश आणि निलेश राणे बंधू पुढे सरसावले।
राणेंच्या या दाव्यानं महायुतीत पुन्हा शिमगा रंगण्याची चिन्ह आहेत. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.